जत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक. कोल्हापूरमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन अवैध धंद्यांवर कारवाईची केली मागणी. जत तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक आक्रमक झालेले आहेत. जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी राजरोसपणे अवैध जुगार मटका आणि सुरू असून याबाबतचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. तसेच दारू विक्री, अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, खासगी सावकारी यासह इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. आणि यावेळी जत तालुक्यातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधण्यात आले. जत तालुक्यातील जत शहरासह डफळापूर, कुन्नूर, रावळगुंडवाडी, मुचंडी, गुगवाड तसेच इतर अनेक गावांमध्ये अवैध जुगार, मटका, तीन पाणी, अंदर बाहेर अवैध दारू विक्री, अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, खासगी सावकारी तसेच इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या नागरिकांच्या सातत्यानं तक्रारी आहेत. आणि या सर्व व्यवसायांमुळे विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे आणि त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे. जत तालुक्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळे शोधून काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष पोलीस पथक नियुक्त करावे, संशयित ठिकाणी अचानकपणे छापे टाकून कठोर कारवाई करावी, तसेच या अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. अवैध धंद्यांवर कारवाई करताना कोणत्याही राजकीय अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि ठोस कारवाई करण्यात यावी. जत तालुका अवैध व्यवसायमुक्त, सुरक्षित आणि भयमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीनं पावले उचलावीत अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली. नागरिकांच्या संयमाची परीक्षा न पाहता या गंभीर प्रश्नाची तातडीनं दखल घेऊन अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, जत.